28 जानेवारी 2026 महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस. त्या सकाळी एक बातमी आली जी कोणालाही खरी वाटत नव्हती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. पण हे कसं घडलं? कोण होते अजित पवार? आणि त्या दिवशी नेमकं काय झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण जातो त्या दिवसात. पण आधी जाणून घेऊया, अजित पवार कोण होते? बारामतीच्या मातीतून उभा राहिलेला हा नेता महाराष्ट्राचा आधारस्तंभ होता. अजित अनंतराव पवार, जन्म 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहमदनगर. शरद पवारांचे पुतणे असलेले अजित पवार लहानपणापासूनच राजकारणाच्या वातावरणात वाढले. 1991 साली ते पहिल्यांदा बारामतीतून विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक सिंचन मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री. बारामती मतदारसंघ त्यांनी कधीच सोडला नाही. सलग 35 वर्षे विजयी. पहाटेचा शपथविधी हा प्रसंग कायम चर्चेत राहिला. 2023 साली एनसीपी मध्ये ऐतिहासिक फूट. अजित पवारांनी वेगळी वाट निवडली. महायुतीत सामील होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. डिसेंबर 2024 ते जानेवारी 2026 महाराष्ट्राचे 8वे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत. वादळी कारकीर्द, पण जनतेत दबदबा होता. बारामती त्यांची होती. आता परत येतो त्या 28 जानेवारी 2026च्या सकाळी. त्या दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीची प्रचार सभा बारामतीला होती. अजित पवार मुंबईहून खासगी विमानाने बारामतीला निघाले. विमान होतं VSR व्हेंचर्सचं बॉम्बार्डियर लिअरजेट 45 XR, रजिस्ट्रेशन VTSSK. विमानात अजित पवारांसह एकूण 5 जण होते. मुंबई ते बारामती हे अंतर साधारण 45 मिनिटांचं. विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचलं. लँडिंगची तयारी सुरू झाली आणि अचानक काहीतरी चुकलं. लँडिंगच्या त्या क्षणी विमान रनवेवर कोसळलं. भयानक अपघात झाला. आग लागली. धुराचे लोट आकाशात उठले. परिसरात एकच हाहाकार माजला. स्थानिक लोक धावत आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विमानातील सर्व 5 जण जागीच मृत्युमुखी पडले. ही बातमी मुंबईला पोहोचली आणि राज्यभर एकच हळहळ उमटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. शरद पवार, एकनाथ शिंदे सगळे बारामतीत दाखल झाले. 29 जानेवारी बारामतीमध्ये सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार. हजारो लोक त्यांना अखेरचा निरोप द्यायला जमले होते. डोळ्यांत अश्रू आणि मनात हजारो प्रश्न. बारामती रडत होती. आता प्रश्न होता, हे कसं घडलं? विमान कोणतं होतं? बॉम्बार्डियर लिअरजेट 45 XR. हे मॉडेल 1990 साली तयार झालं. मिड साईज बिझनेस जेट. VSR व्हेंचर्स भारतातील प्रमुख चार्टर विमान कंपनी. मालक VKC. धक्कादायक, याच विमानाचा याआधीही अपघात झाला होता 14 सप्टेंबर 2023. तरीही हे विमान सेवेत ठेवलं गेलं. मेंटेनन्स लॉगवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पायलट सुमित कपूर, त्यांची भूमिका काय होती? हा प्रश्न तपासाचा केंद्रबिंदू बनला. अपघातानंतर लगेच AAIB, एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, तपासाला सुरुवात केली. ब्लॅक बॉक्स, विमानाच्या प्रत्येक हालचालीची नोंद ठेवणारं यंत्र. पण तपासात एक धक्कादायक सत्य समोर आलं. ब्लॅक बॉक्स आधीच जळाला होता. ब्लॅक बॉक्समधील महत्त्वाचा डेटा नष्ट झाला. तपास अधिकच कठीण झाला. CIDने तपास हाती घेतला. प्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली. VKC आणि मुलगा रोहित सिंग यांची 5 मार्च 2026 रोजी तब्बल 9 तास चौकशी. VKC यांनी सांगितलं, अपघाताला पायलट सुमित कपूर जबाबदार आहे. पण रोहित पवार म्हणाले, हा अपघात नाही, घातपात आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत सखोल चौकशीची मागणी केली. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे न्यायाची मागणी केली. पुत्र जय पवार म्हणाले, रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी. शरद पवार म्हणाले, तपास पारदर्शकपणे व्हावा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणी लक्ष घातलं जाईल. आणि आता उभे राहतात ते प्रश्न जे महाराष्ट्राला अजून उत्तर मिळालेलं नाही. ब्लॅक बॉक्स जळाला, पण त्यात नेमकं काय होतं? ते सत्य कधी कळणार? AAIB अहवाल आला, पण VSR कंपनीवर FIR का नाही? न्याय कुठे आहे? CID तपास कुठपर्यंत आलाय? कोण सांगणार महाराष्ट्राला सत्य? हा अपघात होता की घातपात, हे ठरवणार कोण? आणि ते ठरवणार कधी? अजित पवार गेले, पण त्यांना न्याय मिळेल का? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. महाराष्ट्र उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. न्याय बाकी आहे.
सत्य उघड व्हायला हवं. अजित पवार अमर राहो.